विद्यार्थी आंदोलकांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ खोपोली शहर कडकडीत बंद. वंचित बहुजन आघाडीच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद, शहरातील व्यवहार ठप्प. खोपोली. दिल्ली सरकारकडून लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आंदोलकांवर करण्यात आलेल्या कथित अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला खोपोली शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वंचित बहुजन आघाडीच्या आवाहनाला प्रतिसाद देत खोपोली शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील बहुतांश दुकाने, व्यावसायिक आस्थापना आणि बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्याने दिवसभर शहरातील जनजीवनावर बंदचा स्पष्ट परिणाम जाणवला. लोकशाही मार्गाने आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आंदोलकांवर लाठीचार्ज करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी हा बंद पुकारण्यात आला होता. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली पुकारण्यात आलेल्या या बंदला रायगड जिल्ह्यात प्रतिसाद देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार रायगड जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली शहरात बंद आंदोलन राबविण्यात आले. खोपोली शहराध्यक्ष सुमेध जाधव यांच्या नियंत्रणाखाली बंदचे आयोजन करण्यात आले. या बंदमध्ये व्यापारी, दुकानदार तसेच विविध सामाजिक घटकांनी सहभाग घेत आपला व्यवसाय बंद ठेवून विद्यार्थ्यांवरील कथित अन्यायाविरोधात निषेध नोंदविला. दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वंचित बहुजन आघाडीच्या आवाहनाला खोपोलीकरांनी दिलेल्या प्रतिसादामुळे शहरात बंद यशस्वी झाल्याचा दावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला.